नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बोलणार आहोत कांदा पिकावर मधमाशा कशा आकर्षित करायच्या, त्याचे घरगुती आणि सोपे उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे। मधमाशा ह्या परागीकरणासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे मग बियाणं तयार होतं आणि उत्पादन वाढायला मदत मिळते। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिला उपाय आहे साखरेचं सिरप। सगळ्यात आधी 1 कप साखर आणि 1 कप पाणी घ्या। त्याला एका भांड्यामध्ये घ्या। भांड्यामध्ये घेतल्यानंतर त्याला हलक्या आगीवरती गरम करा। साखर विरघळेपर्यंत, त्या पाण्यामध्ये साखर विरघळेपर्यंत ते सिरप तयार करा आणि मग ते सिरप तयार झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर त्याला एक सपाट भांड्यामध्ये घ्या आणि तुमच्या पिकात 5-6 ठिकाणी ते ठेवा। त्याच्या गोड वासामुळे मधमाशी तिथं आकर्षल्या जाईल। परंतु एका गोष्टीची काळजी घेणे इथं आवश्यक आहे, ती म्हणजे याचा जास्त उपयोग करू नका, कारण यामुळे बाकीच्या किडी सुद्धा तिथं अट्रॅक्ट होऊ शकतात। दुसरा उपाय म्हणजे फुलांचा सुगंध। तर तुम्ही त्यासाठी झेंडू, गुलाब किंवा जास्वंदाचे फुलं गोळा करा। त्याचा तुम्ही अर्क तयार करा। अर्क तयार करणे म्हणजे काय, एखाद्या भांड्यामध्ये त्याला पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या। उकळून घेतल्यानंतर ते पाणी तुम्ही तुमच्या पिकावर हलक्या हाताने फवारून घ्या आणि फवारणी केल्यानंतर आणि याचा जो सुवास आहे तो मधमाशांना आकर्षित करेल आणि त्याचा फायदा परागीकरणासाठी हा उत्तम प्रकारे होईल। तिसरा सोपा उपाय जो तुम्हाला करायचा आहे, तर एका सपाट भांड्यामध्ये पाणी ठेवा। त्यामध्ये काही खडे किंवा गोटे ठेवा आणि काही लाकडी फळी ठेवा, जेणेकरून मधमाशी त्या पाण्यावर पाणी प्यायला येणार आणि तिथं बसायला तिला जागा असेल आणि ती पाणी पिऊ शकेल। असे 5-6 जागी भांडे ठेवा, जेणेकरून मधमाशी पाणी पिण्यासाठी आकर्षले जाईल आणि त्यामध्ये तुम्ही थोडीशी जर साखर मिसळली तर आणखी त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे होईल आणि मधमाशा तुमच्या पिकाकडे धाव घेतील। चौथा उपाय म्हणजे आकर्षक रंग आणि मध। आकर्षक रंगाचे फडके तुम्ही तिथं बांधू शकता तुमच्या शेतामध्ये। तर कोणकोणत्या रंगाचे बांधले पाहिजे, पिवळा, निळा, पांढरा रंग हा मधमाशांना आकर्षित करतो। त्यामुळे याचे फडके जर तुम्ही तुमच्या शेतात बांधले वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्यामुळे सुद्धा मधमाशी तिथं आकर्षल्या जाईल। किंवा 1 लिटर पाण्यामध्ये 1 किंवा 2 चम्मच मध मिसळून तुम्ही जर त्याचा वापर म्हणजे त्याची जर फवारणी तुम्ही तिथं केली किंवा मधामध्ये एक कापसाचा बोळा मधामध्ये बुडवून तुम्ही जर पिकात वेगवेगळ्या ठिकाणी जर ते ठेवलं तर मधमाशी तिथं आकर्षल्या जाईल आणि पॉलिनेशन चांगल्या प्रकारे तिथं होऊ शकेल। परंतु जास्त प्रमाणात याचा वापर करू नये, कारण म्हणजे त्या कापूस लावून जे बोळे आपण ठेवणार त्याचा वापर जास्त प्रमाणात करू नका, कारण तिथं मुंग्या सुद्धा आकर्षित होऊ शकतात। शेवटचा उपाय आहे, तुमच्या पिकाच्या भोवताल वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं लावा, म्हणजे जसं झेंडू आहे, तुळस आहे किंवा सूर्यफूल आहे, अशा प्रकारचे फुलझाडं लावा, जेणेकरून ते नैसर्गिकरित्या मधमाशांना अट्रॅक्ट करेल आणि तुमच्या पिकातलं परागीकरण हे वाढवण्यास तिथं मदत होईल। म्हणजे ह्या तर झाल्या 5 घरगुती सोप्या बाबी ज्या तुम्ही करू शकता आणि जेणेकरून तुम्ही मधमाशांना आकर्षित करून तुमच्या पिकाचं उत्पादन हे वाढवू शकता। तर मंडळी, माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणून मंडळी लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा। ॲग्री पॉवर, धन्यवाद।